म्हणजे जेव्हा जेव्हा आता आपण बघितलं की आपला देव बकासूर त्याचा पण काही 1-1.5 महिना झाला, भरपूर म्हणजे आपण बॅड पॅच नाही बोलू शकत, काही नशिबाचा पण संघर्ष भरपूर चालला आणि तो संघर्ष त्याच्या स्वतःमध्येच चालू होता, ते कोणालाच माहिती नव्हतं. आणि आताच आपण एक दिवस अगोदर बघितला की त्याचं कारण आपल्याला समजला की त्याची ट्रीटमेंट झाली आणि पोटामध्ये तार आणि दगड वगैरे तुकडे भेटले. तर तो म्हणजे सांगू शकत नाही, पण तेवढाच आपण हे पण समजू शकतो की देवाची तेवढीच कृपा की ते समजून आला, त्याचा दुःख तो त्यालाच माहिती, तेवढाच समजून आला. आणि मी जेव्हा जेव्हा बॅड पॅच असतो, आता मागील मैदान पण बघितले मी, आणि सर्जाचा थोडासा बॅड पॅच आला होता मधी, बकासूरचा आला होता आणि त्याच्यानंतर विठ्ठल केसरी मैदान झाला होता. त्या मैदानाने बकासूर आणि सर्जा हा एकत्र आला होता आणि त्या मैदानात त्यांनी 1 नंबर केला होता आणि तिथून दोन्ही बैलांचा फॉर्म पुन्हा एकदा चालू झाला. मग पुन्हा एकदा म्हणजे मलाच नाही आणि भरपूर जण बोलतात, म्हणजे कमेंट बघितल्या भरपूर जण की काही एवढे दिवस झाले सर्जा बकासूर हा थोडासा कुठेतरी हे झालेला आहे, त्याच्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा म्हणजे एक आपण कमबॅक बोलावा तर या जोडीसारखा म्हणजे बोलतात ना की समालोचक पण बोलले होते की या जोडीचा कोणीच हिशोब लावू नये, कोणी गाडी देत नाही. जेव्हा जेव्हा ही गाडी पाळायला तेव्हा इतिहासच केलेला आहे या जोडीने. त्याच्यामुळे ही गाडी आम्हाला कधी बघायला भेटेल बकासूर नाही. बकासूर पण हा क्षेत्राचा देव आहे, बैल क्षेत्राचा. तर ईश्वरचंद्र हीच प्रार्थना राहील की तो पण लवकर बरा व्हावा, कारण की आजाराशी लढतोय तो पण, संघर्ष चालू आहे त्याचा, पण संघर्ष लवकर मिटावा आणि लवकरच बकासूर बरा झाला की ही जोडी पळताना 100% दादा. आणि पुढील तुम्हाला मैदानासाठी पण खूप खूप शुभेच्छा. आणि आता